अहो काय झालं इंटरनेटला? नेट डाऊन असेल. अहो पण दिलीप येईल आता स्काईपवर. रोज काय बोलायचं असतं? आपला मुलगा आहे तो. तुझा? बरं मावशी तो इंटरनेटवाला आलाय. आला का? पाठव पाठव त्याला ते. ये बाबा ये. पुन्हा डाऊन झालं. पुन्हा? तर काय? काका फोन तरी करायचा मला. हे जाऊ दे रे, आधी तू हे बघ बघू काय झालं ते. असंच करत होते मी. काय रे? वायर उपटले कोणीतरी. अरे बोका रे. बोका येतो ना आमच्याकडे, तो सारखे काहीतरी उपद्रव करत असतो, बाकी काही नाही. बघ 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 जरा वायर लावून बघ. आलं 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 रे आलं. हा थँक्यू. हा थँक्यू थँक्यू. काय आहे दिलीप येईल ना आता स्काईपवर. मावशी हे गेल्या महिन्याचं बिल. हो तू थांब बाहेर, मी तुला देते हा बिल. थांबा जरा 2 मिनिटं फक्त थांब. चला आता येईल दिलू बा. मी काय केलं नाही. आपलं दिलू बाळा स्काईप येणार म्हटल्यावर नेहमी असं होतं नाही. असल्या नालायक माणसाशी कशाला बोलायचं असतं तुला रोज? आपला मुलगा आहे तो. माझ्यासाठी तो केव्हाच मेला. काय हो दिवे लागण्याची अभद्र बोलता तुम्ही. तुला 1000 वेळा सांगतो तू ऐकत नाहीस. पुन्हा पुन्हा तू 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 धोकेबाज आहे तो. नालायक आहे. धोकेबाज नालायक. समर्पयामी. चला झाला पाहिजे. तू जिंकलीस असं समजू नकोस मालू. ओ बाई काय झालं आता? आणि कशात जिंकले मी? आपल्यात. आपल्यात आपल्यात काय मेलं बाई आता जिंकायचंय? 50 वर्ष झाले आपल्या संसाराला. किती? 50. इतकी वर्ष तू हेच करत आलीयस. काय? मी ससा असलो तरी मूर्ख ससा नाहीये. त्याचा काय संबंध आता? तू अगदी स्वतःला कासव समजू नकोस. म्हणजे सुस्तपणा कासवाचा शोभतो तुला, पण शर्यत मी जिंकणार. आता कसली शर्यत आपल्या संसारात? संसार ही शर्यत आहे आणि ती मी जिंकत आलोय, लक्षात ठेव. हो अहो अहो संध्याकाळी ये बरं का टेन्या. टेण्या, अरे तुझ्यामुळे मी माझं नाव अशोक आहे हेच विसरून गेलोय. संध्याकाळी ये. अरे म्हणजे काय, यायलाच पाहिजे. नानींचा वाढदिवस ना. नानीला ना LED पाहिजे. LED दिसतं का अजून? काय माहित. अरे कुसुमनी घेताना लहान LED म्हणून हिला मोठ्या LED पाहिजे. अरे मोलकरणीशी कसली बरोबरी करायची यार. येऊन विचारतोस हिला? वेळ लागलाय का मला? अनावश्यक खर्च रे. हे बघ राजा, आमच्या माळ्यावर एक जुना LCD पडलेला आहे. आणून देऊ का तुला? LCD चालू कंडिशन मध्ये आहे. LCD हल्ली कोण वापरत नाही ना, सगळे LEDच वापरतात. मी आणून देतो तुला, पण हे बघ नानीना कळलं नाही पाहिजे. कळणारच नाही ना. मग देऊ का आणून? जरा पॅकिंग वगैरे करून द्यायला लागेल. ते माझ्याकडे लागलं, व्यवस्थित पॅक करून देतो. गिफ्ट पॅक. हा थँक्स टेने, थँक्स. पैसे किती ते सांग. तुझ्याकडनं कसले पैसे घ्यायचे? हा रात्री थोडं तीर्थ घेऊन ये. पांढरं की तांबडं? दोन्हीही चालेल. नक्की आणतो रे. अरे LED पेक्षा तीर्थाची बाटली स्वस्त केव्हा. टीव्ही नमहा
ओम एलईडी नमः चालू हो रे नमः नीट चाल रे बाबा टीव्ही महाराज की जय हलू नको सुंदर आहे हो खूपच देखणं आहे नवीन नानी म्हणजे कुसुमला कळावं म्हणून केवढ्याला पडला जाऊ दे ना नानी. तरी पण सांग रे काय तरी 70,999 महाग आहे रे तुझ्या पुढे पैशाची किंमत नाही ग नानी. खो बाई धन्य धन्य झाले हो मी. अरे असा मुलगा पोटी जन्माला येणं म्हणजे काय म्हणायला पाहिजे. पुढच्या जन्मी सुद्धा माझ्याच पोटी जन्माला ये हो. माझा आशीर्वाद आहे तुला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे नानी. आज 70,999 खर्च केले उद्या लाखभर रुपये सुद्धा खर्च करायला माग पुढे बघणार नाही रे माझा बोक्या ग तो माझा बोकड्या ए बोकू अगो बाई ग पुरे लाड पुरे ग माझा बोकड्या सावकाश जा मालतीला आणि कुसुमला पाठवून दे. हो नवी साडी नेसायची आहे मला. अरे अरे हे काय सर्कस आहे काय कशी दिसते गपस गपस जा माझ्याकरता चहा घेऊन ये. हा साडी नेसता नसता जीव गेलाय माझा. तुमचा का आमचा? तुमचा जीव जायला काय झालंय साडी मी नेसली ना. हा ए आमच्या एलईडी बघितला का नवा आहे नवा 70,999 हा तुमच्यासारखा सेकंड हँड नाही. माझ्या मुलांनी आणलाय दुकानातून डायरेक्ट घरी. हा नवा कोरा. नानी हा मिजाच मारत होती आमच्याकडे एलईडी आहे एलईडी आहे. आता बघ आमचा एलईडी कसा येतो. उभी काय तू जा दमले ना चहा घेऊ ये. हा आणते. हा माजोरडी झाली. हा वाढदिवस माझा झाला की काढून टाक. अरे वा नानी छान दिसतेस. आज मेले येणार आहेत का सगळे. हा म्हणजे मी सांगितलं सगळ्यांना आता कोण कोण येतं बघूया. या पण म्हणावं त्यांना. मी काय आज आहे उद्या नाही. हो व्हीलचेअर नवीन घ्यायला हवी. अगं नानी आता एलईडी घेतला ना मग थांब की जरा. कशाला बायकोच्या वाढदिवसाला नवीन साडी घेतलीस ना आणि बांगड्या सुद्धा केल्यास तिच्यासाठी. त्या तिच्या जुन्या मोडून केल्या. मग ही व्हीलचेअर मोड आणि नवीन घे. आज हे जिवंत असते तर तुझ्या समोर मला असे हात पसरावे लागले नसते. अगो बाई आला वाटतं. झाली वाढदिवसाची तयारी. हो तर हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. मी आजपासनं पाणीच काय अन्नाचा कणही घेणार नाही. हा लक्षात ठेवा. माझी शेवटची इच्छा आहे. माझ्या दिलू बाळाकडे जायचंय मला जोडीनं. हा तिचा असत्याग्रह मोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. गोड पदार्थ हा तिचा वीक पॉइंट आहे.